आहे आत्मउद्धार द्वारवत्वात्। पहिला कारण दिलेले शास्त्राने आत्मउद्धार द्वारवत्वात्। हे आत्मउद्धाराचं द्वार आहे, द्वार। एखाद्या गावामध्ये जर जायचं असेल, पहिल्या जमान्यामध्ये रजाकारीचे गाव होते आणि सगळ्या गावाला भिंत असायची आणि एक वेश असायची, त्या वेशेला एक दरवाजा असायचा, त्या दरवाजातूनच प्रवेश करावा लागत होता। तसं मोक्षरूपी घरामध्ये जाण्यासाठी हे मनुष्यरूपी द्वार आहे। या द्वारातून जर आत गेलो तरच गेलो, नाही तर तुम्हाला जाता येणार नाही। एक आंधळ प्रसिद्ध उदाहरण आहे। एका आंधळ्याला एका गावामध्ये जायचं होतं आणि दरवाजातूनच, वेशीतूनच घरात जावं लागते, हा नियम आहे। तुम्ही कुठून जाता घरात? दरवाजातून। आंधळ्याला जायचं, जात असताना कसं जायचं म्हणून तिथून कोणीतरी चालू लागले आणि विचारलं कोण आहे? सांगितलं शामराव। हो शामराव इकडे आहे, मला या गावात जायचं आहे आणि हा वेशीच्या भीतीच्या किनाऱ्याने चालला होता। त्याने सांगितलं इकडे या। हात धरला आणि हात त्या वेशीच्या भीतीला लावून दिला, सांगितलं वेशीच्या भीतीला सोडू नका आणि दरवाजा आला की या गावामध्ये जा, कोणाची सहायता घ्यायची गरज नाही। पण नेमकं झालं काय? आंधळ चाललेलं होतं, चालत 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 दरवाजाजवळ यायचं आणि दरवाजाजवळ आलं की त्याला खास झालेली होती, खास, आणि दरवाजाला आलं की ते खाजवायचं आणि खाजवायचं तेवढ्यात पुढे जायचं, हे पुढे जायचं, दरवाजा मागे जायचा, परत फिरून यायचं, तिथं आलं की पुन्हा खाज जायची, खाज आली की लगेच त्या दरवाजाला भीतीला सुटायचा आणि तेवढ्याच दरवाजा मागे पडायचा आणि आंधळ पुढे जायचं। असं जर झालं तर किती दिवस लागतील? दिवस नाही, महिना नाही, मग वर्ष नाही। माऊलींनी सांगितलं या घरामध्ये जाण्यासाठी अनंत जन्म जरी गेले तरी या घरात जाता येणार नाही। तसं मोक्षरूपी घरामध्ये जर तुम्हाला जायचं असेल तर मनुष्यरूपी दरवाजा आहे। हा दुसरं कारण दिलेलं आहे, अंत्यसाधनवत्वात्। अंत्यसाधन म्हणजे यानंतर तुम्हाला साधन मिळणार नाही, शेवटचं साधन आहे मोक्षरूपी घरामध्ये जाण्याचं। कारण 84 लाख योनी आहे, 84 लक्ष योनी फिरिता। अहो 84 लाख लक्ष योनी आहे, 84 लाख योनीला फिरत 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 किती दुःख आहे। तुम्हाला महत्वाचा विषय मांडतो, ध्यानात ठेवा। एखादं जर लेकरू जर जन्माला आलं ना, पाळण्यात टाकलं, शांत वातावरण असते, पण लेकरू एकदम दचकते आणि दचकते रडायला लागतं। अरे तिथे वाजलं नाही, काही अडथळा नाही, काही विघ्न नाही, आणि एकदम लेकरू दचकला आणि रडायला कसं लागलं? तर शास्त्र सांगतं बाबा, या लेकराने 84 लाख लक्ष योनी फिरून या जन्माला आला। सकाळी जन्म, दुपारी तारुण्य आणि संध्याकाळी मरण। रोज मरावं लागतं, रोज जन्मावं लागतं। तुम्हाला 100 वर्षानंतर एकदा मरायचं, एकदा। तरी अजून किती आपल्याला भीती वाटते त्या मरणाची। कोणाला मरा वाटतं? इमानदारीने सांगा, कोणालाच मरा वाटत नाही। 80 वर्ष नाही, 100 वर्षाच्या म्हाताऱ्याला सुद्धा वाटते अजून मी जगावं, कारण मृत्यूचा त्रास इतका भयंकर आहे की तो त्रास वर्णन करता येत नाही। चाणक्याने सांगितलं, मृत्यू काले प्रतिलोमेषु शतवृच्छिक वेदना। एका रोमाच्या ठिकाणी किती 100 विंचूची आग, एवढी आग 350 कोटी रोम आपल्या शरीरावर आहेत, किती आग असेल। लोक मरत असताना आपल्या वस्त्रात संडास करतात, काही लग्न करतात, काही घाबरतात का? तो काळ खूप भयानक असतो। आणि म्हणून तुम्हाला विनंती आहे, मृत्यू जर सुकर व्हावा, हसत तुम्हाला मरायचं असेल तर यासाठी परमार्थाशिवाय दुसरी गत्यांतर नाही। मी काय सांगतोय? आणि म्हणून अंत्यद्वारवत्वात्, हे शरीर शेवटचं साधन आहे, एक दिवस ही सोडावं लागेल। बुरा किसी का मत करो, खुद बुरा हो जाएगा।
और माटी का पुतला किस दिन माटी में मिल जाएगा। और जिंदगी एक किराए का घर है, एक ना एक दिन बदलना पड़ेगा। मौत जब तुझको घर से बाहर निकलना